हॅलो. सगळ्यांना गुड मॉर्निंग. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सर येतोय आवाज. ओके 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 थँक्यू. ओके चला आपण स्टार्ट करूया. तर मी स्क्रीन शेअर करतो. ओके सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हो सर. ओके थँक्यू. आपण स्टार्ट करूया. आज आता FC चा 9वा चॅप्टर आपण स्टार्ट करतोय. इश्यूज ऑफ कंट्रोल, ॲक्सेस अँड मिसयूज ऑफ टेक्नॉलॉजी हा नवीन चॅप्टर आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर त्याच्यातला जो पहिला पॉईंट आहे कंट्रोल ओव्हर टेक्नॉलॉजी. आपण टेक्नॉलॉजीचे वेगवेगळे फॉर्म्स बघितले. आता गरज आहे या टेक्नॉलॉजीवरती कंट्रोल मिळवण्यासाठी. कंट्रोल असायला पाहिजे, मिसयूज नाही झाला पाहिजे. तर आता त्याचं इंट्रोडक्शन आपण स्टार्ट करूया. इन टुडेज वर्ल्ड अँड टाइम्स कंट्रोल ओव्हर टेक्नॉलॉजी इज अ पर्टिनंट इश्यू. म्हणजे त्याला आपण इग्नोर करू शकत नाही. अनइग्नोरंट, आपल्याला तो कन्सिडर करायलाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. As human civilization is making progress, it is becoming increasingly dependent on used technology. म्हणजे आज जो आपण ह्युमन बिईंग आहोत, ह्युमन सिव्हिलायझेशन आहे, ते आज प्रोग्रेस करत आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती डिपेंड राहणं भाग आहे. टेक्नॉलॉजीवरती आपल्याला डिपेंडंट राहायलाच लागतं. सिन्स टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड वन काइंड ऑफ कंट्रोल स्लोली फ्रीइंग अस फ्रॉम इग्नोरन्स, पेन अँड डिसीज. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला फायदा काय होतो? ओके. तर टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला अरे किती सगळे हळूहळू जॉईंट होतात सगळे. सगळ्यांनी एक 10 मिनिटापर्यंत जॉईन होत जा. ते कसं डिस्टर्ब होऊन जातो. ओके. तर पुढे काय म्हटलंय की कधी कधी काय होतं की टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला बेनिफिट्स मिळतात. म्हणजे आपल्याला साधारण दुखणी कमी होतात, आपले डिसीज कमी होतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल आपल्याला मिळवायला पाहिजे. टेक्नॉलॉजी, सायन्स अँड इन्व्हेन्शन्स हॅव प्रोग्रेस ॲट अन ॲक्सिलरेट रेट ड्युरिंग द 100 years ऑफ द 20th century, मोर सो दॅन एनी अदर कंट्री. म्हणजे इंडियामध्ये खूप टेक्नॉलॉजिकल ग्रोथ झालेली आहे. जेवढे दुसऱ्या कंट्रीमध्ये जेवढी नसेल झाली तेवढी इंडियामध्येच झालेली आहे. वी बिगिन द 20th century विथ द बर्थ ऑफ एअरप्लेन्स, ॲटोमोबाईल्स, रेडिओ, हुज इन्व्हेन्शन सरप्राईज अस विथ वंडर. म्हणजे जेव्हा 20th century सुरू झाली त्यावेळेला आपल्याला एअरप्लेनचा शोध लागला, ॲटोमोबाईलचा शोध लागला, रेडिओचा शोध लागला. त्याच्यामुळे आपण सगळे आश्चर्यचकित राहिलो. वी एंडेड द 20th century विथ स्पेसशिप, कॉम्प्युटर, सेलफोन्स अँड वायरलेस टेक्नॉलॉजी. म्हणजे जेव्हा 20th century संपली तेव्हा आपल्याकडे कसं स्पेसशिप होतं, कॉम्प्युटर्स होते, सेलफोन होते आणि इंटरनेट, वायरलेस इंटरनेट आपण वापरत होतो. तर हा असा टेक्नॉलॉजीमुळे आपला फायदा झाला. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे रिलेशन बिटवीन ह्युमन्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे या दोघांमध्ये काय रिलेशन एक्झॅक्ट? तर पहिलं काय, टेक्नॉलॉजी सेंट्रिक सोसायटी. वेदर ऑर नॉट टेक्नॉलॉजी विल टेक ओव्हर द वर्ल्ड इज अन इंटरेस्टिंग क्वेश्चन. म्हणजे
टेक्नॉलॉजी आज वर्ल्डला टेक ओव्हर करणार आहे की नाही हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, बिकॉज इट हॅज ऑलरेडी टेकन इन टू मेनी कोर एरियाज ऑफ द सोसायटी. म्हणजे त्यांनी बऱ्याच मेन एरियामध्ये आज त्यांनी पाऊल टाकलेलं आहे. Today, society is highly technology centric and there is little there is little which hasn't been touched by the automation as other technological progressions. म्हणजे आज सोसायटी आहे ती त्याच्यात टेक्नॉलॉजी खूपच वाढलेली आहे आणि अशा खूप कमी गोष्टी आहेत जिकडे टेक्नॉलॉजीने त्यांना तिथे कन्सिडर केलं नाही. टेक्नॉलॉजी आज सगळ्या क्षेत्रात आलेली आहे. नंतर मल्टिपल रोल ऑफ टेक्नॉलॉजी, तर टेक्नॉलॉजीचा रोल खूपच आहे. टेक्नॉलॉजी इज टेकन ॲज अ सोशल प्रोग्रेस इन विच टेक्निक्स प्रॉस्पर, दॅट इज टेक्नॉलॉजी कन्सेप्ट ऑफ इंडस्ट्री, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. तर आता टेक्नॉलॉजी ही एक सोशल प्रोसेस आहे ज्याच्यात कसं आहे की टेक्नॉलॉजी ही इंडस्ट्री, ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशनसाठी आज वाढत आहे. वी डू नॉट आस्क फॉर द इन्फ्लुएन्स ऑर इफेक्ट ऑफ टेक्नॉलॉजी ऑन द ह्युमन इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे आपण त्याचा परिणाम काय होतो याच्यावरती ह्याच्याबद्दल विचारच नाही. For there are themselves an integral part and factors of technology. कारण का ते टेक्नॉलॉजीचे अविभाज्य घटक बनलेले आहेत. नंतर पुढचा पॉइंट आहे इन्क्रीजिंग कंट्रोल ऑफ टेक्नॉलॉजी ओव्हर आवर लाईफ. म्हणजे आता कंट्रोल आपल्याला दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. ओव्हर डिपेंडन्स ऑन टेक्नॉलॉजी हॅज लेड टू सेव्हरल प्रॉब्लेम्स. म्हणजे आपण खूपच टेक्नॉलॉजीवरती अवलंबून राहतो, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. मोबाईल फोन्स अँड इंटरनेट्स आर टू गुड एक्झाम्पल्स. म्हणजे मोबाईल फोन आणि इंटरनेट ही दोन चांगले एक्झाम्पल्स आहेत. पीपल स्पेंड टू मच टाइम ऑन द नेट डुईंग नथिंग. म्हणजे लोक खूप जास्त टाइम नेटवरती घालवतात आणि ते काहीच करत नाही. ऑल्सो द इंटरनेट अँड मोबाईल फोन्स मेक पीपल स्पेंड लेस टाइम टॉकिंग फेस टू फेस. म्हणजे मोबाईल आणि इंटरनेटमुळे लोक खूप कमी वेळ फेस टू फेस बोलण्यामध्ये घालवतात. दिस कॅन बी अ सिरियस प्रॉब्लेम because people get used to talking via mobile phone or on internet every time. तर त्याच्यामुळे काय हा एक सिरियस प्रॉब्लेम होऊ शकतो की लोक बोलण्यात वेळ घालवतात आणि याच्यामुळे एखादा सिरियस प्रॉब्लेम होऊ शकतो. The fact that technology is overpowering humans has been enlightened in several books. म्हणजे अनेक पुस्तकांमध्ये ते मेन्शन केलेलं आहे की टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला कसं आहे की जास्तीत जास्त आपल्याला टेक्नॉलॉजी ते वापरायला लागतात. तर ते खूप बुक्समध्ये हायलाईट केलेलं आहे. वाय कंट्रोल ओव्हर टेक्नॉलॉजी इज नीडेड. आज टेक्नॉलॉजीवरती कंट्रोल घेण्याची गरज काय. The above paragraph have showed although the technology is the product of human civilization, it is trying to override humans. म्हणजे हे जे वरचे पॅराग्राफ आपण जे वाचले तर त्याच्यातनं आपल्याला कळतं की ह्युमन टेक्नॉलॉजी ही ह्युमन सिव्हिलायझेशनचे प्रॉडक्ट आहेत. तर ते त्याच्यामुळे ते आपल्या माणसांपेक्षा पुढे जाणार आहेत. इट कॅन बी मिसयूज
ॲज वी शॉल सी लेटर, म्हणजे आपण ते पुढे बघणार आहोत ते कशा प्रकारे मिसयूज त्याचा केला जाऊ शकतो. इट कॅन बी डेंजरस नॉट ओनली फॉर द हेल्थ, सेफ्टी अँड पीस ऑफ ह्युमन सोसायटी, बट इट कुड ऑल्सो प्रूव्ह ॲज अ डेट रेस फॉर ह्युमन सिव्हिलायझेशन. म्हणजे ते फक्त आपल्या हेल्थ, सेफ्टी आणि पीससाठी धोका उद्भवत नाही, तर आता जी माणसं आज मरत आहेत त्याच्यावरती पण प्रॉब्लेम होऊ शकतो. द न्यूक्लिअर ओव्हर स्किल शोज दॅट वी हॅव द कॅपॅसिटी टू डिस्ट्रॉय द होल अर्थ सेव्हरल टाइम्स विथ द एक्सेसिव्ह नंबर ऑफ न्यूक्लिअर वेपन्स इन आवर पोझेशन. तर आज आपल्याला असं कळतंय की आपल्याकडे जी वेपन्स आहेत त्याच्यामुळे आपण पृथ्वीला अनेक वेळा पराभूत करू शकतो. हेन्स इट इज व्हेरी इसेन्शियल टू हॅव कंट्रोल ओव्हर टेक्नॉलॉजी. तर ते टेक्नॉलॉजीवरती कंट्रोल ठेवण्याची आज गरज आहे. फॉलोइंग रिझन्स कॅन बी कुड बी समराइज, म्हणजे त्याचे काही रिझन्स आपण बघूया. देर इज ओव्हर डिपेंडन्स ऑफ ह्युमन ओव्हर टेक्नॉलॉजी मेकिंग देम वीक. म्हणजे आज कसं आहे, आपण जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीवरती अवलंबून राहिल्यामुळे आपण थोडे वीक होत चाललेलो. टेक्नॉलॉजी ओव्हरयूज इज मेकिंग ह्युमन लाईफ मोर मेकॅनिक अँड लेस इमोशनल. म्हणजे आपण आज कसं आहे, आपण माणूस की विसरत चाललेलो आहे, कोणाला मदत करावीशी आपल्याला वाटत नाहीये. तर त्याच्यामुळे कसं आहे की आपण आपल्यापुरतं बघतोय, म्हणजे आपण आज इमोशनल कमी होत चाललेलो आहे. कसं माणसाने इमोशनल असलं पाहिजे की आपण दुसऱ्यांना मदत केली पाहिजे, तर तो भाव आपल्यातनं कुठेतरी कमी होत चाललेला आहे. देर इज जनरल डिजनरेशन इन ह्युमन रिलेशनशिप ड्यू टू ओव्हरयूज ऑर ओव्हर डिपेंडन्स ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे आज काय झालेलं आहे की आज काय काय केसेसमध्ये की लोकांना मुलंही होऊ शकत नाही आहेत, कारण आपण एवढे टेक्नॉलॉजी, आपण तेवढं कार्यक्षम नाही, आपल्याकडे ती ॲबिलिटी आज गेलेली आहे. तर टेक्नॉलॉजीवरती ओव्हर डिपेंडन्स असल्यामुळे टेक्नॉलॉजी इज बिंग यूज बाय सम पर्सन्स फॉर रॉंग पर्पजेस. म्हणजे चुकीच्या गोष्टींसाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. Okay. For example, the use of sonography for discovering the gender of fetus which lead to killing of female fetus. म्हणजे आज कसं आहे की आपण सोनोग्राफीचा उपयोग की आपल्याला जेंडर मेल आहे का फिमेल आहे त्याचं आपल्याला कळतं. तर त्याच्यामुळे कसं आहे, आज लहान मुलींना तर आज कसं आहे गर्भात असताना मारलं जातं. तर त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम्स येतात. ओव्हरयूज ऑफ टेक्नॉलॉजी इज किलिंग अवर नॅचरल क्वालिटीज अँड कॅपॅसिटीज. म्हणजे आपली जी नैसर्गिक जी क्वालिटी आहे किंवा क्षमता आहे तिच्यावरती आज प्रॉब्लेम येत आहेत. फॉर एक्झाम्पल, नवेडेज अनेबल टू डू सिम्पल कॅल्क्युलेशन ॲज दे हॅव हेवीली डिपेंडेंट ऑन कॅल्क्युलेटर्स. म्हणजे आज काय झालेलं आहे की आज आपल्याला साधी कॅल्क्युलेशन्स पण करता येत नाहीत, कारण आपण टेक्नॉलॉजीवरती ओव्हर डिपेंडेंट आहोत. टेक्नॉलॉजी इज मेकिंग लाईफ फेसलेस, डिटर्मिनिस्टिक टू स्ट्रक्चर, किलिंग ह्युमन ॲक्टिव्हिटी. आज काय झालेलं आहे की आपण एखादी सिच्युएशन फेस करू शकत नाही. आपण जे डिटर्मिनेशन ठरवतो ते आपण अचीव करू शकत नाही. आपलं जे काय आहे एवढं स्ट्रक्चर आहे की काय त्याच्यात नवीन गोष्टी आपण त्याच्यात करू शकत नाही होत. एवढ्या गोष्टी आहेत त्याच्यात आपण काय नवीन गोष्टी करू शकत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं की आपली जी क्रिएटिव्हिटी आहे, ओरिजिनल क्रिएटिव्हिटी, ती कुठेतरी आज गेलेली आपल्याला दिसते. टेक्नॉलॉजी इज लीडिंग टू सेव्हरल एथिकल इश्यूज विच कॅन बी इझिली अवॉइडेड. पण काही एथिकल इश्यूज पण आलेले आहेत. म्हणजे त्याचा टेक्नॉलॉजीचा कशा प्रकारे वापर केला पाहिजे तर ती त्यांनी अवॉइड केली पाहिजे. कुठल्याही वाम मार्गासाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला नाही पाहिजे. नंतर पुढचा जो पॉइंट आहे, फॉर्म्स ऑफ कंट्रोल ओव्हर टेक्नॉलॉजी. म्हणजे कशा प्रकारे आपण टेक्नॉलॉजीवरती कंट्रोल मिळवू शकतो. देर इज नो डाऊट दॅट डेव्हलपमेंट अँड यूज ऑफ टेक्नॉलॉजी
नीड्स टू बी ब्रॉट अंडर इफेक्टिव्ह कंट्रोल. म्हणजे याच्यात काही डाऊटच नाही की जी डेव्हलपमेंट होते टेक्नॉलॉजीमध्ये किंवा जो टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतो तो आपल्याला कुठेतरी कंट्रोलमध्ये आणला पाहिजे. इट रिक्वायर्स प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम पोज बाय द टेक्नॉलॉजी. म्हणजे तिथे नेमका काय प्रॉब्लेम झालाय टेक्नॉलॉजीमुळे तो आपल्याला समजून घेता यायला पाहिजे. इट रिक्वायर कॉन्सेन्सस अमंग पीपल. म्हणजे त्याच्यात लोकांना अवेअरनेस असायला पाहिजे. नंतर फॉलोइंग फॉर्म्स ऑफ कंट्रोल ओव्हर टेक्नॉलॉजी कॅन बी एनविसेज. म्हणजे आपण कोणते कोणते फॉर्म आपण बघू शकतो टेक्नॉलॉजीवरती ते आपण बघूया. पहिला आहे स्टेट कंट्रोल. स्टेट कॅन कंट्रोल द यूज ऑफ टेक्नॉलॉजी थ्रू लेजिस्लेशन अँड एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स. म्हणजे आज एखादं राज्य आहे तर ते राज्य काही कायदे पास करून आणि काय ऑर्डर पास करून टेक्नॉलॉजीवरती कंट्रोल मिळवू शकतो. फॉर एक्झाम्पल सायबर टेक्नॉलॉजी कॅन बी रेग्युलेटेड थ्रू सायबर लॉज. म्हणजे सायबर टेक्नॉलॉजीवरती आपल्याला जर काय कंट्रोल करायचं असेल तर ते आपण सायबर लॉजच्या माध्यमातून आपण करू शकतो. गव्हर्नमेंट पुट लिमिट्स ऑन टेक्नॉलॉजी ॲट 3 स्टेजेस. म्हणजे 3 स्टेजेसमध्ये आपण त्याच्यावरती लिमिट ठेवू शकतो. बिफोर द इन्व्हेन्शन, बिफोर इट्स यूज अँड आफ्टर इट यूज इज बॅन. म्हणजे एखादा शोध लागण्याच्या अगोदर, त्याच्या वापर सुरू झाल्यानंतर आणि ते बॅन केल्यानंतर आपण टेक्नॉलॉजीवरती लिमिट टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल देर आर कंट्रोल्स ओव्हर डेव्हलपमेंट ऑफ बायो इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज. म्हणजे बायो इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज आहे त्याच्या ओव्हर डेव्हलपमेंटवरती कंट्रोल आहे. देर आर सेव्हरल एक्झाम्पल्स ऑफ कंट्रोल ओव्हर टेक्नॉलॉजी ड्युरिंग इट्स यूज. म्हणजे त्याचा वापर कशा प्रकारे व्हायला पाहिजे त्याच्यावरती पण काही गोष्टींवरती कंट्रोल आहे. देर इज अ बॅन ऑन डेव्हलपमेंट ऑफ केमिकल अँड बायोलॉजिकल वेपन्स. तर आपल्याला हे जे केमिकल आणि डेव्हलपमेंट वेपन्स आहे त्याच्या डेव्हलपमेंटवरती आज बॅन आहे. नंतर पुढचा पॉईंट आहे रोल ऑफ एनजीओ. एनजीओचा नेमका काय रोल आहे. सिव्हिल सोसायटीज कॅन प्ले अँड इम्पॉर्टंट रोल इन एक्साइजिंग कंट्रोल ओव्हर टेक्नॉलॉजी यूज. म्हणजे एक महत्त्वाचा जो रोल आहे तो सिव्हिल सोसायटी प्ले करते. एनजीओज कॅन लॉबी विथ गव्हर्नमेंट, एज्युकेट पीपल, जनरेट कॉन्सेन्सनेस एक्सेट्रा. तर एनजीओ जी आहे तर ती गव्हर्नमेंट बरोबर लॉबी करून लोकांना एज्युकेट करू शकते. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करू शकते. फॉर एक्झाम्पल ग्रीन पीस अँड इंटरनॅशनल एनजीओ इज वर्किंग टुवर्ड्स न्यूक्लिअर फ्री एन्व्हायरमेंट. म्हणजे आज ग्रीन पीस जी संस्था आहे तर ती न्यूक्लिअर वेपन फ्री म्हणजे आपलं जे जग आहे हे फ्री व्हावं, न्यूक्लिअर वेपन पासून फ्री व्हावं याच्यासाठी हे काम करते. त्याचा पुढचा पॉईंट आहे ॲक्सेस टू टेक्नॉलॉजी. म्हणजे आपल्याला त्याचा वापर कशा प्रकारे करायला पाहिजे, टेक्नॉलॉजीचा वापर कशा प्रकारे करायला लागेल. Issues related to access of technology includes its availability and affordability for all. म्हणजे त्याच्यात काय काय इन्क्लुडेड आहे तर ती कशी आपल्याला अवेलेबल आहे, नंतर ती आपल्याला परवडणार आहे की नाही याच्यावरती त्याचे इश्यूज अवलंबून आहेत. Although great leaps have been taken as far as the technology is concerned, a large section of the masses still remain deprived from the benefit of the technology in general. म्हणजे आपण खूप मोठी झेप घेतलेली आहे तरी सुद्धा एक मोठा सेक्शन सोसायटीचा त्याला त्याचे बेनिफिट मिळत नाहीयेत. रिझन्स ऑफ हिंड्रन्सेस इन फ्री यूज ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे कशामुळे नेमकं त्याचे रिझन्स आपण आता बघूया. दिस इज ड्यू टू फॉलोइंग रिझन्स. त्याचे रिझन्स आपण बघूया. तर पहिला जो रिझन आहे इनोव्हेटर्स राईट. म्हणजे जो त्याचं इनोव्हेशन करतो तर त्याला काही राईट कायद्याने दिलेले आहेत. ॲज टेक्नॉलॉजी इज डेव्हलप बाय द इनोव्हेटर
ही कॅन हॅव लेजिटिमेट राईट्स ऑन इट्स यूज. म्हणजे जो कोण बनवणार आहे तो कायदेशीर काही हक्क त्याच्यावरती बजावू शकतो. दिस इज कॉल्ड पेटंट. हे जे कायदेशीर हक्क आहे त्याला आपण पेटंट म्हणतो. पेटंट इज अ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट इन अन इन्व्हेन्शन. म्हणजे तो त्याचा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी त्यांनी इन्व्हेंट केली आहे, तर त्याचा जर वापर करायचा असेल तर आपल्याला त्याची परमिशन घ्यावी लागेल. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आर गिवन टू अ पर्सन ऑर कॉर्पोरेशन over mental creation such as authors copyright in their book or the right of musicians in the recording, a company distinctive trademark on its product or a patent on a technological invention. म्हणजे हे कुठे कुठे दिले जातात. एखादी मानसिक क्रिएशन केलेलं असेल किंवा त्यांनी एखादं पुस्तक लिहिलेलं असेल किंवा त्याला म्युझिक त्यांनी दिलेलं असेल किंवा एखादं कंपनीचं ट्रेडमार्क असेल किंवा पेटंट असेल त्याच्यात त्यांनी इन्व्हेंट केलं असेल, तिकडे हे पेटंट दिले जातात. पेटंट गिव्स इट्स राईट्स द पेटंटी द राईट टू प्रिव्हेंट अदर्स फ्रॉम मेकिंग यूज इम्पोर्टिंग ऑर सेलिंग अन इन्व्हेन्शन. म्हणजे त्याचा जो वापर आहे तो म्हणजे त्याच्या परवानगीशिवाय तो दुसऱ्यांना कुणाला यूज करून देऊ शकत नाही. इन अदर वर्ड्स पेटंटिंग अँड इन्व्हेन्शन गिवन द पेटंट ओव्हर अ मोनोपोली ओव्हर द इन्व्हेन्शन. म्हणजे ती एक प्रकारची मोनोपोली त्याला देते. अ पेटंट इज युजली ग्रँटेड फॉर अ लिमिटेड टाईम. म्हणजे एक पर्टिक्युलर टाईमपर्यंत हा दिला जातो. फॉर एक्झाम्पल 20 years. अ पेटंट होल्डर्स मे चार्ज फीज फॉर इट्स यूज बाय अदर इन सम केसेस. काही ठिकाणी तो फीज पण चार्ज करतो. नंतर गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन. इन सम केसेस गव्हर्नमेंट imposes restriction on the use of certain technology for following reasons. म्हणजे काही ठिकाणी गव्हर्नमेंट काय रेस्ट्रिक्शन टाकते. द सेड टेक्नॉलॉजी मे बी पोटेन्शियली हार्मफुल टू द मासेस. एक्झाम्पल डेव्हलपमेंट ऑफ सर्टन टाईप ऑफ व्हायरसेस इन लॅबोरेटरी. म्हणजे काही ठिकाणी हे गव्हर्नमेंट जे आहे तिथे रेस्ट्रिक्शन टाकू शकते की फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर जिकडे व्हायरस तयार होतात त्या टेक्नॉलॉजीला बॅन करण्याचा. नंतर पुढचा पॉईंट आहे इकॉनॉमिक रिझन. पेटंट्स आर जस्टिफाईड बाय द आर्ग्युमेंट that the innovator has to recover the money he invests while doing research and technology. तर पेटंट्सला आपण हे अशा प्रकारे जस्टिफाय करू शकतो की इनोव्हेटरला काही पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात जेव्हा तो कुठल्याही प्रकारचं रिसर्च आणि डेव्हलपमेंट करतो. सेकंडली ही शुड बी रिवॉर्डेड मॉनिटरीली फॉर इनोव्हेशन अँड हेन्स कॉन्ट्रीब्युशन इन सोसायटीज प्रोग्रेस. म्हणजे दुसरं असं की त्यांनी जे सोसायटीच्या भल्यासाठी एखादी गोष्ट केलेली आहे तर त्याला त्याचा मोबदला मिळावा. दिस हावेवर मेक द पेटंटेड टेक्नॉलॉजी एक्सपेन्सिव्ह अँड हेन्स अनअफोर्डेबल अँड इनॲक्सेसिबल टू द पोटेन्शियल युजर्स. तर याच्यामुळे काय होतं की ही जी टेक्नॉलॉजी ही खर्चिक बाब बनते आणि ती लोकांना परवडत नाही आणि त्याचा ॲक्सेस पण जे पोटेन्शियल युजर आहेत ज्यांना प्रॉपर त्याचा उपयोग करून त्यात घेता येतो त्या लोकांना त्याचा वापर करता येत नाही. नंतर पुढचा पॉईंट आहे लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. आज आपल्याकडे कसं आहे इन्फ्रास्ट्रक्चर एवढं खास नाही आहे. पीपल मे नॉट बी एबल टू यूज सर्टन टेक्नॉलॉजीज ड्यू टू द फॅक्ट दॅट दे डू नॉट हॅव इन्फ्रास्ट्रक्चर टू डू सो. म्हणजे काही लोक टेक्नॉलॉजीचा वापर करू शकत नाही कारण त्यांच्याकडे एक इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे त्याचा वापर करायला. फॉर एक्झाम्पल विलेजेस वुड नॉट बी यूज टू एबल टू यूज इलेक्ट्रिकल डिव्हायसेस अनलेस देअर हाऊसेस आर सप्लायड विथ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे जे गावातली लोक आहेत त्यांना ते लोक याचा फायदा करून घेऊ शकत नाही जिथपर्यंत त्यांना काय लाईटची सुविधा इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जात नाही तिथपर्यंत ते त्याचा
वापर करू शकत नाही. नंतर illiteracy and backwardness of users. In several instances, technology assumes possession of certain level of technology. म्हणजे काही ठिकाणी टेक्नॉलॉजीला आपल्याला टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी आपल्याकडे काही प्रकारचं नॉलेज असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल अँड इलिटरेट पर्सन कुड नॉट बी एबल टू यूज अ मोबाईल फोन. म्हणजे ज्याच्याकडे त्याला अशिक्षित आहे असा माणूस मोबाईल फोन वापरू शकणार नाही. नंतर पुढचा जो पॉईंट आहे इफेक्ट्स ऑफ पुअर ऑर लॅक ऑफ ॲक्सेस टू टेक्नॉलॉजी. म्हणजे एखादा गरीब माणूस त्याला कसं आहे की टेक्नॉलॉजीचा वापर करता येत नाही. जस्ट ॲज टेक्नॉलॉजी ब्रिंग्स चेंजेस इन सोसायटी just as technology brings changes in society's material and physical conditions, poor or lack of access to technology has also its adverse impact on certain section of the society. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला सोसायटीमध्ये काही मटेरियल आणि फिजिकल कंडिशन चेंजेस आपण आणते. तर याच्यामुळे काय होतं की टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस नसल्यामुळे हे सोसायटीवरती खूपच विपरीत परिणाम होतात. दिस कॅन बी डिस्क्राईब ॲज फॉलोज. तर हे आपण डिस्क्राईब या प्रकारे करू शकतो. पहिला जो पॉईंट आहे इनइक्वॅलिटी अँड डिस्क्रिमिनेशन. पुअर or lack of access could lead to perpetual inequality or discrimination. म्हणजे आपल्याला ती टेक्नॉलॉजी ॲक्सेस न करत येत असल्यामुळे तिथे इनइक्वॅलिटी अँड डिस्क्रिमिनेशन होतात. इट मे इवन क्रिएट अ न्यू कॅटेगरीज ऑफ डिस्क्रिमिनेटेड पीपल. म्हणजे नवीन कॅटेगरी एक डिस्क्रिमिनेटेड पीपलची होऊ शकते, ज्यांना टेक्नॉलॉजीचा वापर करता येतो आणि ज्यांना टेक्नॉलॉजीचा वापर करता येत नाही. अशा दोन कॅटेगरीज होऊ शकतात. नंतर पुढचा पॉईंट आहे लोअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. पीपल डिप्राइव्ड बाय सर्टन टेक्नॉलॉजीज मे हॅव लोअर क्वालिटी ऑफ लाईफ. म्हणजे ज्यांना त्या सुविधा उपलब्ध नाही आहेत ते लोक कसं आहे एक खालचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचं जीवन जगतात. फॉर एक्झाम्पल आपण सगळे अँड्रॉइडचा बहुतेक फोन वापरतो, पण असेही लोक आहेत जे आज साधा फोन वापरत आहेत. तर त्यांची कसं आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग थोडंसं कमी समजलं जातं. सच पीपल कॅनॉट बेनिफिट फ्रॉम द मटेरियल कम्फर्ट प्रोव्हाइडेड बाय द सर्टन टेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे जे काय टेक्नॉलॉजी जसं व्हॉट्सअप प्रोव्हाइड केलं जातं ते लोक व्हॉट्सअपचा वापर करू शकत नाहीत. नंतर पुढचा जो पॉईंट आहे कंटिन्युइंग पॉवर्टी. पुअर पीपल आर ऑफन डिप्राइव्ड ऑफ युझिंग टेक्नॉलॉजीज. इट इज विशियस सर्कल. पॉवर्टी इज मेजर हिंड्रन्स इन हॅव्हिंग ॲक्सेस ऑफ टू टेक्नॉलॉजी अँड लॅक ऑफ इट यूज परप्युच्युअस पॉवर्टी. तर ते एक विशियस सर्कलमध्ये अडकतात की लोकांकडे आज पैसा नाही आहे म्हणून ते टेक्नॉलॉजी वापरू शकत नाही, आणि टेक्नॉलॉजी वापरू शकत नाही म्हणून ते परत गरीबच राहतात. तर ते त्या विशियस सर्कलमध्ये अडकतात. फॉर एक्झाम्पल अनस्किल्ड लेबर आर पेड मच लेस दॅन स्किल लेबर्स हू नो हाऊ टू यूज टेक्नॉलॉजी बेटर. म्हणजे जे अनस्किल लेबरर आहेत तर त्यांना आपण कमी पैसे देतो. कुणापेक्षा ज्यांना टेक्नॉलॉजी कळते त्यांच्यापेक्षा त्यांना कमी आपण पेमेंट देतो. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण संपूया. सगळ्यांना थँक्यू.